या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शंभूराज देसाई जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शंभूराज देसाईजी, हे सगळं प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, आपण या प्रकरणाची दखल सुद्धा घेतली असं आत्ताच नीलम गोरेंनी सांगितलं। नेमकं काय प्रकरण आहे, काय कारवाई या अनुषंगाने आता सुरू झाली? या संदर्भातली आम्हाला सकाळी माहिती मिळाली की एका महिला डॉक्टरांनी आत्महत्या केलेली आहे म्हणून, त्यामुळे ती आत्महत्येच्या संदर्भामध्ये पोलीस प्राथमिक तपास करतच आहेत। दरम्यानच्या काळामध्ये सुसाईड नोट सारखं हातावरती लिहून ठेवलेलं आहे त्या महिला डॉक्टरने, अशी सुद्धा एक बातमी माध्यमांकडून आली। मग मी लगेच सातारा जिल्ह्याचे पोलीस एसपी आणि ऍडिशनल एसपी दोघांच्याशी बोललो। त्यांना मी सांगितलंय गांभीर्यानं एकदम सिरियसली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घाला। एसपीनी ताबडतोब एका महिला एसडीपीओना तिकडे रवाना केलेला आहे ऑन द स्पॉट। एक महिला वरिष्ठ एसडीपीओ तिकडे गेलेले आहेत आणि एसपी आणि ऍडिशनल पैकी जे कोणी जवळपास असतील त्याला देखील मी तिथं पोहोचायला सांगितलेलं आहे। कारण आता पहिलं पुरावे ताब्यात घेणं ह्याला महत्व आहे। पहिले समजा त्या त्या महिला डॉक्टरांच्या हातावर जर त्यांनी काही लिहिलं असेल किंवा तिथं काही सुसाईड नोट असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील, या सगळ्या ताबडतोब ताब्यात घेणं म्हणजे जेणेकरून त्या आरोपीला नराधमाला कडक आपल्याला शिक्षा करता येईल। तर एकदम सिरियसली अतिशय गांभीर्यानं ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालायचे आदेश प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मी दिलेले आहेत आणि ताबडतोब तो कुठेही जरी असला आरोपी तरी त्याला ताबडतोब आमचे पोलीस शोधून काढतील, त्याला अटक देखील लगेच करू आम्ही। गुन्हा दाखल या ठिकाणी झालेला आहे। बरं शंभूराज, आणखी एक मुद्दा, आता सुषमा अंधारे असतील किंवा नीलम गोरे असतील यांच्याशी बोलल्यावर त्यांनी एक मागणी केली आहे की आता हा सगळा तपास पूर्ण होईपर्यंत ज्या संबंधित 2 पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत त्यांना तपासापासून दूर ठेवलं जावं, अशा अनुषंगाने काहीतरी कारवाई केली जावी, तसं काही होतं? ज्यांचं बरं का, ज्यांच्याकडे संशयाची सुई जरी नुसती असली ना त्या संपूर्ण प्राथमिक माहितीमध्ये, तरी मी आपल्याला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, मी आमच्या एसपीना सांगेन की त्या आरोपी त्या पोलीस ज्यांच्या कोणाची इन्व्हॉल्वमेंट डायरेक्ट इनडायरेक्ट अशी संशय जरी येतो तरी त्यांना ताबडतोब कंट्रोल रूमला नियंत्रण कक्षाला अटॅच करा, त्यांना तिकडे फील्डवर किंवा त्या भागात ठेवू नका, हे लगेच मी एसपीना सांगतो। बरं, आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतोय की पोलीस जर असं वागत असतील तर मग न्याय मागायचा कोणाकडे, सर्वसामान्यांनी जायचं कोणाकडे, महिलांनी निर्भयपणे जगायचं कसं? शंभूराजजी, खरं बरं का, आता हे नाव ते पोलिसांचं येतंय, जर हे असं साबित झालं की त्यांचा संबंध आहे तर खरंच हे नराधम आहेत। म्हणजे वर्दी खाकी घालण्याचे तर त्यांनी घालण्याची सुद्धा त्यांची लायकी नाही अशीच ती आहेत। पण बरं का, आमचे अनेक कर्तव्यदक्ष सुद्धा पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत ना, अशा प्रकरणांमध्ये म्हणजे लोकांना मदत करतात, लोकांची मदत करतात, लोकांना आधार देतात। पण अशी काही 1-2 असतात ना की जे सगळ्या फोर्सला बदनाम करतात। त्यामुळे मी एवढंच सांगेन की जर त्यांचा त्याच्यात जर आला रोल आढळून आणि ते जर त्याच्यात असतील ना तर मी जबाबदारीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो, इतकं कठोर कारवाई आम्ही करू की कोणी धाडस करणार नाही परत असं करायचं, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो। बरं शंभूराजजी, तुम्ही म्हणताय ते अगदीच मान्य आहे, काही चांगले पोलीस अधिकारी सुद्धा आहेत, पण जे हे कृत्य करतायत त्यांच्यावर वचक नाहीये का? त्यांची अशी भावना आहे का की आम्ही काही केलेलं चालेल, असं आता सुषमा अंधारे सुद्धा म्हणतात? नाही, असं बिलकुल वचक नाही, असं नाही। त्यांच्यावर आमचं म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांचं नियंत्रण असतं, रेंज आयजींचं नियंत्रण असतं। पण मी नराधम शब्द वापरला बघा मगाशी, की अशी काही नराधम असतात की असं दुष्कृत्य करणारे की त्यांना कायमची अद्दल खरं घडवली पाहिजे। म्हणून काही ठराविक लोकांमुळं पूर्णच फोर्सला बदनाम करण्यात अर्थ नाही। त्यामुळे असे जे नराधम आहेत ना, मी आपल्याला जबाबदारीने सांगतो बघा, त्यांच्यावर कडक कारवाई करू, बिलकुल त्याला सोडणार नाही। बरं, एक शेवटचा प्रश्न शंभूराजजी असा आहे की हे झालं या घटनेविषयी, अशा बऱ्याच घटना घडत असतात, या सगळ्या घटना घडू नयेत, कामाच्या ठिकाणी त्रास होऊ नये, मानसिक त्रास होऊ नये, यासाठी म्हणून काय पावलं उचलली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? नाही, आपण बरं का, मी पाठीमागं गृह विभागाचा राज्यमंत्री असताना देखील आणि आमच्या सातारा जिल्ह्यातली पालकमंत्री झाल्यापासून आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पोलिसांना वाहनांची संख्या वाढवलेली आहे, आधुनिक तपास यंत्र दिलेली आहेत, जवळपास सगळीकडे मोठ्या मोठ्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि पेट्रोलिंग पोलिसांचं विशेषतः गर्दीची ठिकाणं जी असतात, विशेषतः महिला वगैरे ज्या ठिकाणी जास्त असतात तिथं पेट्रोलिंग वाढवलेलं आहे। कॉलेजमधले विद्यार्थिनी जिथं जातात, प्रायव्हेट क्लासेसला जातात, तिथं प्लेन क्लोथ्स मधले म्हणजे विदाऊट युनिफॉर्म मधले महिलांचं पेट्रोलिंग वाढवलेलं आहे। आपण बऱ्याच त्याचे प्रिकॉशन्स या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यामुळं
याच्या बाबतीत आम्ही सिरियसच आहोत. हो. निश्चितपणे अधिक कडक उपाययोजना म्हणजे पेट्रोलिंगचा अजून गस्त वाढवणं, आणखीन ज्यादा प्लेन क्लोथ मधले किंवा अशा काही लोक कर्मचाऱ्यांना अशा ठिकाणी डिप्लॉय करणं, ह्या सगळ्या गोष्टी या पोलिसांच्या प्रायोरिटीवरती आहेत आणि ते आपण केलेल्या आहेत. बरं, धन्यवाद शंभूराज देसाईजी, तुम्ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केलीत यासाठी.